काकू ए काकू अभिषेकला सांगा ना लिंक शेअर करायला. आज तुकाराम बीज आहे आणि सर्वांनी तुकाराम महाराजांना तुम्हाला माहिती आहे बरोबर 12-12:30च्या दरम्यान आपण फुलं वाहत असतो. त्याचप्रमाणे त्या दिवशी बघा आळंदीमध्ये देहू आळंदीमध्ये झाड हलतं बरं का, साक्षात पुण्यामध्ये आमच्या इथं. पण काही कारणास्तव आम्हाला जाणं झालं नाही. पण आपण सर्वांनी तुकाराम बीज स्वामीमय लाईफ शीतरण स्वामींसोबत साजरी करूया. तसंच खूप दिवसापासून एक प्रश्न होता, त्याचं शुभारंभ किंवा त्याचं काम चालू होत नव्हतं. तर स्वामींनी आज बघा, आज व्हिडिओ थोड्या वेळात अपलोड करणारच आहे मी चॅनलवर. स्वामींनी होकार दिल्यामुळं पुन्हा ते कार्य मी चालू केलेलं आहे. तर तुम्हा सर्वांना रिप्लाय वेळेवरती मिळेल. ज्यांनी ज्यांनी पूजा साहित्य बुक केले त्यांना साहित्य घरपोच मिळेल. काळजी करू नका. कारण काय होतंय, प्रकट दिन आणि गुढीपाडवा सोबत आल्यामुळं ऑर्डर आणि बुकिंग जास्त असल्यामुळं तुम्हा सर्वांना रिप्लाय एका वेळेस 900 लोकांना रिप्लाय करणं शक्य नाही आहे. पण जसं जसं होईल तसं प्रत्येकाला रिप्लाय मिळेल. वाट बघा, काळजी करू नका आणि चिडचिड करू नका. स्टाफला उलटं पालटे बोलू नका. कारण काय होतं की तुमच्यासारखीच आम्ही सुद्धा माणसं आहे आणि आम्हाला सुद्धा 2च हात आहेत आणि स्वामी करून घेतात हे कार्य. त्यामुळे विश्वास ठेवा, प्रत्येकाला पूजा साहित्य मिळेल. ज्यांचं कुरिअर डिस्पॅच झाले त्यांना सुद्धा कुरिअर मिळेल. आणि तुमच्या सर्वांची गैरसोय होत असेल त्याच्याबद्दल मी मनापासून माफी मागते. तसंच तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी एक नवीन काम चालू करतोय आपण, जेणेकरून तुम्हाला पटकन ऑर्डर मिळेल. कोणताही वेट करावा लागणार नाही आणि जास्ती तुम्हाला त्रास पण होणार नाही. तर आज तुकाराम बीज असल्यामुळं काकूनी पण बघा फुलं अक्षदा वाहिलेत. प्रत्येकाने आपापल्या देवघरामध्ये एक फुल आणि अक्षदा व्हायचं आहे तुकाराम महाराजांच्या नावाने, कारण तुकाराम बीज आहे आज. स्वामींनी पण बघा गुलाबाचं फुल टाकलं. स्वामींना खूप वेळचं एका प्रश्नाचं उत्तर विचारत होते पण स्वामी सांगत नव्हते. तो व्हिडिओ थोड्याच वेळा चॅनलवरती अपलोड होईल, सर्वांनी बघा. कारण कसं असतं की स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे स्वामीमय लाईफ शीतल चॅनेल म्हणजे आयुष्य स्वामीमय झाले. तसंच हे स्वामी मूर्तीवर उभं राहिलेलं आहे आणि त्यांच्या निर्णयाशिवाय कोणती गोष्ट नाही करू शकत. त्यामुळे 2-3 दिवसापासून स्वामींच्या मागं लागले होते पण स्वामी काही सांगायला तयार नव्हते. आज स्वामींनी सांगितलं, ताई वर्ल्ड कप आणि मोठा फुटबॉल कशासाठी दिला आहे? स्वामी तुम्हाला बघा वर्ल्ड कप दिला आहे ताईंनी. या